मराठी सुगम भारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 2 अन दयाळ वाचला। भाग 1 मध्ये आपण पुठ्ठ्याच्या डब्यात ठेवले इथपर्यंत वाचन केलं। ह्या व्हिडिओत आपण पुढचा भाग वाचन करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, वाचन करायला सुरुवात करूया। सुमारे 2 तासांनी माझे काम संपले। डब्यात डोकावून पाहिले तर मला दयाळ पक्षी उभा राहिलेला दिसला। मग मी त्याला घरी घेऊन आलो। रात्री त्याला ग्लुकोजचे पाणी पाजले आणि फळाचा गर खाऊ घातला। रात्रभर दयाळाला छिद्रे पाडलेल्या डब्यातच एका सुरक्षित जागी ठेवले। सकाळी माझी चाहूल लागताच डब्यातून दयाळाच्या पंखांच्या फडफडाटाचा आवाज कानावर आला। तो आवाज ऐकून मला किती बरे वाटले म्हणून सांगू। खरे तर दयाळाला निसर्गाने मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे। पण काल दुपारपासून दयाळ पक्षाने एकही लकेर गायली नव्हती। दयाळाला हातात घेतल्यावर मला त्याच्या पंखांमध्ये ताकद आल्याची खात्री झाली। दयाळाच्या काळ्या झांबड्या पंखांवर तेज आले होते। पांढरे पोट स्वच्छ दिसत होते। डोळ्यांत चमक होती। तो मान हालवून कानोसा घेत होता। तो उडून जायला तयार होता। मी दयाळाला अलगद ओंजळीत धरून गच्चीवर आणले। हलकेच ओंजळ उघडली। दयाळ पक्षी सहजपणे उडून समोरच्या शिरीषाच्या झाडावर बसला। जणू त्याला काहीच इजा झाली नव्हती। मग निळ्या आकाशाकडे पाहून दयाळ पक्षाने कितीतरी वेळ शिरीषाच्या झाडावर बसून सुरेल गीत आळवले। शुश्रूषा केल्याचे इतके बहुमोल पारितोषिक क्वचितच कोणास प्राप्त झाले असेल। लेखक डॉक्टर सतीश पांडे।